नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगर्स आपल्या युट्यूब चॅनल वरती. आणि आज तुमचा भाऊ फर्स्ट टाइम घेऊन आलेला आहे एक माईक रिव्ह्यू व्हिडिओ, जो आपण घेतला होता डिजिटेकचा DWM-103 आणि जो आपण मुंबईमधून घेतला होता 2800 रुपयामध्ये. ऍक्च्युली याची प्राइस आहे 3499 रुपये, पण आपल्याला 2800 मध्ये भेटला होता. तर आज याचा मी संपूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही एक कॉन्टेंट क्रिएटर असाल, युट्यूब चॅनल क्रिएटर असाल, तर हा माईक तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. तर संपूर्णपणे आपला व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला ह्याची आता अनबॉक्सिंग सुरू करूया. माझ्या समोर आहे डिजिटेक वायरलेस माईक सेट. बॉक्स खूपच कॉम्पॅक्ट आणि नीट आहे. चला तर पाहू या बॉक्स मध्ये आपल्याला काय काय मिळतंय. बॉक्स ओपन करताच आपल्याला पाहायला मिळतो प्रीमियम क्वालिटीचा डिजिटेक ब्रँडेड पाउच, जो ट्रॅव्हल फ्रेंडली आणि स्टडी दिसतोय. यानंतर आपण पाहतो माईक एक्सेसरीज बॉक्स. हे मी बाजूला ठेवतो आणि आता बघूया पाउच मध्ये आपल्याला काय भेटतंय. तर चला, या पाउच मध्ये एक छोटा व्हाईट कॅरी बॅग दिसतोय आणि त्यामध्ये आहे आपला केस. आता मी तो उघडतो. आपल्याला दिसतो एक चार्जिंग आणि स्टोरेज केस, काळ्या रंगात पिवळ्या लाईनसह खूप क्लासी लुक मध्ये आहे. या केस मध्ये 2 वायरलेस ट्रान्समीटर आहेत, जे मायक्रोफोन म्हणून वापरले जातात, आणि एक रिसिव्हर आहे, जो अँड्रॉइड आणि सी टाईप आयफोन साठी दोन्हीसाठी आपल्याला कनेक्ट करता येईल. आता आपण माईक एक्सेसरीज बॉक्स उघडूया. या बॉक्स मध्ये आहे विंडशील्ड आणि केबल ठेवण्यासाठी ऍक्सेसरीज. विंडशील्ड जे आउटडोर रेकॉर्डिंग करताना आपल्याला खूप उपयोगी पडतील. वाऱ्याचा आवाज, बाहेरील आवाज कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतील. तर ही खूप चांगला एक प्रकार आहे. या मायक्रोफोन मध्ये म्हणजे ट्रान्समीटर जे आहेत आपले, ते खूप छोटे आहेत, त्यामुळे त्यांना क्लिप पण दिलेली आहे, जो शर्ट आणि कॉलरला आपल्याला सहज लावता येईल. रिसिव्हर जो आहे आपला, तो प्लग अँड प्ले प्रकारचा आहे, त्यामुळे कोणत्याही ऍप शिवाय थेट मोबाईलला आपल्याला जोडता येईल. त्यामुळे हा माईक मला खूप सोयीस्कर वाटतोय. तर ह्याची मुख्य वैशिष्ट्य जी आहेत ती आहेत प्लग अँड प्ले सिस्टम, म्हणजे कुठल्या ऍपची गरज नाही, आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. नॉइस कॅन्सलेशनचं फीचर आहे. 20 मीटर्स पर्यंत वायरलेसची रेंज आहे. 5-6 तासांचा बॅटरी बॅकअप आहे आणि ड्युअल माईक असल्यामुळे दोन्ही माईक 2 लोक वेगवेगळ्या माईकने बोलू शकतात. अँड्रॉइड आणि आयफोन साठी दोन्हीसाठी कम्पॅटिबल आहे. तर चला, आता आपण ह्याचा आउटडोर टेस्ट करूया आणि पाहूया माईकची रिअल लाईफ परफॉर्मन्स. तर आता आपण आलो आहे माईकची टेस्टिंग करायला बाहेर, आणि मी जाणून बुजून या रस्त्यावर आलो आहे, कारण इथे रस्त्यावरती गाड्यांची खूप रहदारी पण असते आणि तिकडे गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी त्यांनी एक अरेंजमेंट केलं आहे. तर मी जाणून बुजून या रस्त्यावरती आलो आहे, ज्यामध्ये आपल्याला माईकची टेस्ट उत्तम प्रकारे समजेल. तर यामध्ये 2 प्रकारचे मोड आहेत, एक नॉर्मल मोड आणि दुसरा ANC ॲक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन मोड. तर यामध्ये ना, जेव्हा ब्ल्यू लाईट असते तेव्हा तो नॉर्मल मोड असतो, आणि जेव्हा ग्रीन लाईट होते तेव्हा तो ॲक्टिव्ह व्हॉईस कॅन्सलेशनच्या मोडवरती जातो. तर मी आता नॉर्मल मोडमध्ये बोलतोय आणि आता मी हे बटन आहे इथे, आता हे प्रेस करून ठेवलं, नॉईस कॅन्सलेशनचं मोड चालू होतं. तर आता मी नॉईस कॅन्सलेशन चालू केलंय. त्यामध्ये तुम्हाला जाणवेलच फरक, कारण ना इथे हवेचा पण थोडा आवाज येत होता आणि गाड्यांचे पण आवाज येतोय. तर त्यामध्ये व्हॉइस कॅन्सल झाला असेल मे बी, असं मी करतो, कारण मी पण अजून एवढा टेस्ट केला नाहीये. तर आणि यामध्ये अजून एक फीचर आहे ह्याचा 30 मीटर्स, आपण जेव्हा लांबून बोलतो तेव्हा पण व्हॉइस प्रॉपरली येतो. तर आपण आता चेक करूया. तर मी आता थोडं थोडं मागे चाललोय, तुम्हाला व्हॉइस येतोय ते तुम्ही चेक करा. त्या माईक मध्ये असं होतं की जेव्हा तुम्ही उलटा होऊन बोलता तेव्हा व्हॉइस पकडला जात नाही. तर या माईकचं तुम्ही आता चेकआउट करा की डिस्टर्बन्स होतोय किंवा नाही ते. आता मी बऱ्यापैकी लांब आलोय, जरी पण मला आवाज येत असेल तर हा उत्तम माईक आहे असं. तर मी आता बऱ्यापैकी लांब आलोय आणि मी आता बोलतोय, तर इथे व्हॉइस येत असेल तर एक उत्तम प्रकारे हा माईक वर्क करतोय आणि हा तुम्ही घेऊ शकता. आणि या माईक मध्ये एक अजून एक फीचर आहे 8 तासांचं बॅटरी बॅकअपचं. तर त्यामध्ये एक आपल्याला रिसिव्हर आणि ट्रान्समीटर याची केस भेटते. तर ती चार्जिंगच्या प्रकारे त्याचा यूज होतो आणि त्यामध्ये आपण टाकून हे रिसिव्हर आणि माईक ह्याचं आपण चार्जिंग करू शकतो. त्यामुळे हा माईक दीर्घकाळ तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही एक युट्यूब क्रिएटर असाल, तर या केसमध्ये टाकून तुम्ही जर ठेवला तर चार्ज होणार
आणि तुम्ही हा यूज करू शकता लगभग 4 ते 5 तास तरी तुम्ही यूज करू शकता. तर ठीक आहे, हा ओव्हरऑल आपला व्ह्यू होता. आणि माईक बद्दल सांगायचं झालं, एक कन्क्लुजन म्हणून तुम्हाला सांगतो, माईकची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे, डिझायनिंग खूप चांगली आहे. आणि जेव्हा एक थोडासा एक पॉइंट आहे या माईकचा, तो म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्मल मोडमधून ऍक्टिव्ह व्हॉइस कॅन्सलेशन मोडवरती जाता, तेव्हा 2 सेकंद टाइम घेतो, पण व्हॉइस कॅन्सलेशन एकदम उत्तम प्रकारे करतो. हा माईकचा संपूर्णपणे रिव्ह्यू देण्याचा आपण या व्हिडिओमध्ये ट्राय केलाय. आणि माईकची टेस्टिंग ही घराबाहेर सुद्धा झाली होती, त्यामुळे कॅमेरा व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस कॅन्सलेशनचं फीचर जे या माईक मध्ये आहे त्याबद्दल तुम्हाला अंदाज आला असेल की काय फरक जाणवतोय. तर जे ब्लॉगर 4-5 तास कंटिन्यू ब्लॉग बनवतात तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि जर या माईक बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही क्वेरी असतील, किंवा या माईक कुठून घेतला त्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी नक्की याचा आन्सर देईल. तर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र परिवारांमध्ये शेअर करा. तिथपर्यंत धन्यवाद.